Good morning, ma'am. Yeah, good morning. Okay, so yesterday on 26th of June, on the occasion of International Day Against Drug Abuse and Illicit Trafficking, we have arranged this webinar. Uh, it is organized by our institute, Delunic Societies, Baramati College of Pharmacy. Now, to draw a relevance to today's topic, as we have first year and second year students here, while discussing in the last week, while discussing narcotic analgesics, we talked about heroin. And the reason for giving this particular drug name heroin is because when it was introduced, it was considered as a heroic drug. Now, just because of its potency, action, but later on it is observed that this particular drug is much more used for its abuse properties rather than its benefits. Now, to draw a relevance and what kind of reward our human body or human brain receives after consuming these drugs. To understand this much more in detail, we have an eminent personality from Baramati, Dr. Aparna Pawar, madam. She is a consulting psychiatrist, and she will explain much more about the uh, abuse, why these people, why many people consume these drugs for their abuse properties. So I hand over the session to madam. Yes. Morning, ma'am. या आवाज येतो व्यवस्थित? Yes, ma'am. Yes. ओके. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. उपस्थित सर्व शिक्षक लोक, विद्यार्थी, मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. सरांनी माझी ओळख करून दिली की मी डॉक्टर अपर्णा पवार बारामतीमध्ये सायकॅट्रिस्ट म्हणून काम करते. मानसोपचार तज्ञ म्हणून काम करताना आम्ही व्यसनमुक्तीमध्ये महत्वाचं काम चालू असतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन असलेली लोक आपल्याकडे जेव्हा पेशंट म्हणून येतात, त्यांच्या फॅमिली येतात, तेव्हा असं लक्षात येतं की अरे बापरे, म्हणजे एक व्यक्ती व्यसन करत असतो, एखाद्या व्यक्तीला व्यसनाचा आजार असतो आणि त्या व्यक्तीबरोबर त्याचं अख्खं कुटुंब, त्याचा आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक सगळं काही डिस्टर्बन्स त्याच्या लाईफमध्ये आलेला असतो. आणि मग त्याची हिस्ट्री घेताना कुठेतरी चौकशी आपण सुरू करतो पेशंटची हिस्ट्री घेताना, आणि मग लक्षात येतं की अरे खूपच कमी वयामध्ये ह्या व्यक्तीला काही कारणानं का होईना पण ते ड्रग, ते व्यसनाचं औषध मिळालेलं आहे आणि मग तिथून पुढे त्याचे काही इफेक्ट, साइड इफेक्ट, किंवा त्याचं जसं सर म्हणले की हिरोइक ड्रग म्हणून हिरोईन म्हणतात, तसं त्याचे बेनिफिट्स मिळाले की आपण त्याला अरे एकदम चढवून देतो की बेस्ट आहे, बेस्ट आहे, बेस्ट आहे. तसं काहीसं होऊन तो माणूस त्यामध्ये अडकला जातो आणि पुढे 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 मग तो व्यसनाधीन होतो. शारीरिक हानी, मानसिक हानी, बौद्धिक हानी, सगळ्याच गोष्टींमध्ये त्याची हानी होत जाते. हे सगळं जेव्हा व्यसनामध्ये काम करतो आणि काल जेव्हा सर आमच्याकडे आले आणि म्हणले की तुम्ही बोला, तर मग मला असं वाटलं मला ही संधी आहे माझ्या सर्व तरुण मित्र मैत्रिणींशी या 26 जून हा जो अंमली पदार्थ अवैध तस्करी विरोधी दिन म्हणून आपण साजरा करतो, जागतिक लेवलचा हा दिवस आपण साजरा करतो. तर या निमित्तानं मी तुमच्या सगळ्यांशी कुठेतरी संपर्कात आले तर बोललं पाहिजे म्हणून मी बारामती फार्मसी कॉलेजचे आणि प्रिन्सिपल सरांचे आभार मानते. ऍक्च्युली ह्या दिनानिमित्त हा हा दिवस आपण साजरा, किंवा अनेक आपण इंटरनॅशनल डे साजरे करतो. आम्ही वर्ल्ड सिझोफ्रेनिया डे साजरा करतो, वर्ल्ड ॲडिक्शन डे साजरा करतो, आपण वर्ल्ड आताचा इंटरनॅशनल ड्रग अब्यूज अँड इलिसिट ट्रॅफिकिंगचा दिवस आपण साजरा करतो. ह्याच्या पाठीमागं काही कारणं आहेत, कारण आपल्याला ह्या निमित्तानं का होईना आपण ह्या गोष्टींचा उहापोह करायचा आहे, ह्या गोष्टींबद्दलची चर्चा करायची संधी मिळते. तुम्ही फार्मसीमध्ये आहात आणि फार्मसी म्हणजे सगळं ड्रग, प्रत्येक ड्रग कसं जातं शरीरामध्ये, त्याचं मेटाबॉलिझम कसं होतं, त्याचे फार्मॅकोकायनेटिक, फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट्स काय येतात, हे सगळं अभ्यास करणारे तुम्ही लोक आहात आणि ते सगळे ते प्रिस्क्राईब करणारे आम्ही डॉक्टर लोक आहोत. सो आपण एका फेजमध्ये काम करणारी लोक असतो आणि आपल्याला ह्याबद्दलचा जसा अवेअरनेस असतो तसा अवेअरनेस या समाजामध्ये आणण्यासाठी आपण कळत न कळत कुठेतरी रिस्पॉन्सिबल व्यक्ती राहतो. आता अंमली पदार्थ म्हणजे फक्त दारू, गांजा, बिडी, सिगरेट, निकोटीन, चरस, अफू
आणि असे वेगवेगळे वेगवेगळे आपण शब्द ऐकत जातो, ज्याला आपण स्टिम्युलंट्स म्हणतो किंवा उत्तेजित करणारे पदार्थ म्हणतात. काही श्वासाच्या द्वारे घेतले जातात. अ, जसं की आता काही ठिकाणी आपण बघतो की पेट्रोल, डिझेल हे जे हुंगणं म्हणजे स्मेल घेणं याच्यातून सुद्धा काही लोकं व्यसन करतात. गांजा, अफूची गोळी जेवणामध्ये घेणं किंवा अशा अनेक ह्याच्यामध्ये आपण ऐकत असतो. मग हे सगळं जेव्हा अनेक कारणांनी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात येतं, तेव्हा ते नक्की काय-काय करत असतं? तर हे शेवटी एक ड्रग आहे. मग हे ड्रग आहे तर ते त्याच्या ब्रेनमध्ये जातं. ब्रेनमध्ये गेल्यानंतर बऱ्याच वेळा ह्या ब्रेनच्या वेगवेगळ्या सिस्टम्समध्ये ते काम करतं आणि जिथे आपण ज्याला म्हणतो की पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणजे मला एखादं छान काम करायला आवडलं किंवा मला एखाद्याकडून फायदा झाला तर मी काय करते, मी परत-परत तीच गोष्ट करते. मला एखादी गोष्ट आवडली, एखादं गाणं आवडलं तर मी काय करते, रिपीटेड ते ऐकायचा प्रयत्न करते. तसंच काहीसं ह्याच्यामध्ये सुरुवातीला पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट सारखं मला काहीतरी छान मिळालंय, म्हणजे मी ते परत केलं पाहिजे. मग अशा पद्धतीनं या रिवॉर्ड सिस्टम ब्रेनमधल्या ॲक्टिव्हेट करण्याचं काम हे ड्रग्ज करतात. आता तुम्ही जेव्हा अभ्यास करताय, जेव्हा तुम्ही हे ड्रग्ज म्हणून वाचता, तेव्हा तुम्हाला हे लक्षात येतं, की अरे हे जाऊन काय बॉडीमध्ये करतं. जसं आपण अगदी साधं उदाहरण म्हणतो, की दारू पिणाऱ्या लोकांचं लिव्हर खराब होतं. पण हे किती जणांना माहिती की दारू पिणाऱ्या लोकांच्या ब्रेनला सुद्धा खूपच डॅमेज बसू शकतो आणि त्याच्यामध्ये लहान मेंदूला डॅमेज बसल्यामुळे हात थरथर कापायचे, तोल जायचं, चक्कर यायचं, दारू पिणारा माणूस असा कसा झोप जात चालत असतो. तर हे काय होतं, तर हे अल्कोहोल एक ड्रग आहे, जे ब्रेनमध्ये जाऊन काही ॲक्टिव्हिटी करतं आणि त्याच्यामुळं ब्रेन डॅमेज होऊन ह्या सगळ्या गोष्टी किंवा दारू पिणारा माणूस रात्री दारू पिऊन जे करतो दंगा तो दिवसा करत नाही, असं आपण बऱ्याच वेळा बघतो. तर ते तो त्याला दिवसा काहीच आठवत नाही, की मी असं काही केलंच नव्हतं असं तो म्हणतो. ॲक्चुअली तो खोटं बोलत नसतो. तर त्याला त्यावेळचा बसलेला असतो. पण दारूच्या नशेत त्यानं ते केलेलं असतं. दारू जेव्हा ड्रग ते बाहेर येतं तेव्हा तो वेगळ्या पद्धतीनं रिएक्ट होतो. असं आपण बऱ्याच केसेसमध्ये ऐकतो, की अरे हा असा होता, हा माणूस म्हणून चांगला आहे, पण हा जेव्हा व्यसन करतो तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम होतो. हे काय आहे नक्की? म्हणजे हे ड्रग्ज जेव्हा शरीरामध्ये जातात, तेव्हा ते ब्रेनमध्ये, बॉडी मध्ये जेव्हा खूप वेगळ्या पद्धतीनं डॅमेज सुरू करतात, तेव्हा आपल्या वर्तवणुकीमध्ये कुठेतरी ते बिघाड आणायला लागतात. आणि वर्तवणुकीमध्ये बिघाड आणायला लागले, की मग मात्र आपण वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला सपोर्ट करतो. म्हणजे ते डिपेंडन्स येतो. डिपेंडन्स हा शब्द आपण म्हणतो अल्कोहोल डिपेंडंट आहे, कोकेन डिपेंडंट आहे किंवा कॅनॅबिस डिपेंडंट म्हणतात पेशंट. म्हणजे काय तर तो ते नाही घेतलं तर तो नाही राहू शकत. त्याला विथड्रॉवल सिम्प्टम्स येतात. म्हणजे काहीतरी त्याला होतं. म्हणजे आपण अगदी उदाहरण साधं म्हणलं तर आपण दारूशी रिलेटेड बोललो तर दारू न पिणाऱ्या माणसाला झोप लागत नाही, थरथर हात कापतो, तोल जातो, चक्कर येते, बरळायला लागतो तो. असं आपण खूप जवळच्या समाजामधल्या लोकांमध्ये हे बघत असतो. मग अशा वेळी त्यांना ते पिल्याशिवाय फरक नाही पडत म्हणून मग कधी-कधी असं की सुरुवातीला मजा म्हणून सुरू केलेली गोष्ट, सुरुवातीला मित्रांबरोबर टाईमपास म्हणून केलेली गोष्ट, पण हळू तुमच्या जेव्हा ती मेंदूला डॅमेज करायला सुरुवात करते, तेव्हा खूप वेगवेगळ्या गोष्टीतून ती आपल्याला म्हणजे त्रास द्यायला सुरुवात करते आणि हे आपल्याला कळत नाही. मग कुठेतरी आपण त्याच्यावर डिपेंडंट होत जातो. डिपेंडंट झालो, त्याला नाही मिळालं की मग आपण विथड्रॉवलमध्ये, मग नाही मिळालं की आपण कंपल्सिव्ह बिहेवियरमध्ये, की नाही ते घ्यायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय मला पर्याय नाही. मग आपण खूप वेळा बघतो की घरातली लोकं खूप समजावून सांगत असतात, "अरे पिऊ नको, पिऊ नको." शपथ घेतात. आईची शपथ, वडिलांची शपथ, ह्याची शपथ, त्याची शपथ. तरीही ते काही त्या ठराविक तासानंतर ते होतं, की म्हणजे काय? तर आपण जेव्हा तुम्ही फार्मसीच्या लेव्हलला जेव्हा शिकताय, तेव्हा हे ड्रग जाऊन आत काहीतरी करतंय आणि हे ड्रग जेव्हा ते उतरते, तेव्हा तो व्यक्ती तसं करतोय. तो त्या व्यक्तीला नावं ठेवणं, त्याला नुसतंच लेक्चर देणं, त्याला नुसतंच बोलणं, ह्याच्यापेक्षा खूप महत्त्वाचं राहतं, की त्याला त्या पद्धतीमध्ये ट्रीटमेंट देऊ. त्या ड्रगचा डिपेंडन्स आपण कमी करू शकतो. आता हे सगळं जर करू शकतो म्हणजे फार्मसी लेव्हलला आपण फार्माकॉलॉजिकल लेव्हलला त्याची जर आपण ॲक्शन बघितली प्रत्येक ड्रगची, तर ती वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला दिसते. काही म्हणजे आपण का हुंगून का ते पटकन ऍक्शन येईल. जेवढं तोंडाने घेण्यापेक्षा हुंगून घेतलं तर एखाद्याची ऍक्शन पटकन आली. तर आपल्याला काय एखाद्याचं डोकं दुखत असतं तर पटकन डोकेदुखीची गोळी कशी काम करेल हे आपण बघतो. तसंच त्यांना पण
त्याच्यातून जो आनंद मिळतो तो पटकन कसा मिळेल, मग त्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे हे ड्रग्स येतात बाजारामध्ये. मग ते ड्रग्ज आले की त्याच्याबरोबर काय क्राईम आलं, गुन्हा आला, टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज आल्या, त्याच्याबरोबर ह्या सगळ्याचा जो काही इफेक्ट आहे त्याच्यामध्ये करप्शन, क्राईम आणि टेररिझम या सगळ्या बरोबरीनं आल्यामुळं नेशनचं जे ऑफिस आहे क्राईम आणि ड्रग रिलेटेड काम करणारं, त्यांच्या थ्रू दरवर्षी वेगवेगळ्या थीमवर ह्याच्यावर काम केलं जातं. या वर्षीची थीम आहे हॅशटॅग शेअर द फॅक्ट्स ऑन द ड्रग्स आणि सेव्ह लाईव्ह. म्हणजे काय तर आपल्याला खरं काय माहितीये ते आपण स्पष्टपणे अवेअरनेस मध्ये आणलं पाहिजे. म्हणजे बरेच जण म्हणतात, अरे एक सिगरेट ओढली मस्त स्ट्रेस निघून जातो, चल तुला टेन्शन आहे ना, खूप तू टेन्शन मध्ये आहेस ना, तर चल आपण एक हे करू, किंवा रात्री झोप लागत नाही आणि नाईट ड्युटी आहे म्हणून मग कुणी तंबाखू खाताय, तर कुणी गुटखा खाताय. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय आहे तर कुठेतरी आपण ते प्रमोट केल्यासारखं, एखादा मित्र दुसऱ्या मित्र, अरे मला पण खूप टेन्शन आलं होतं मग मी एक मस्त सिगरेट घेतली, मी दारू घेतली, किंवा अजून काही वेगवेगळ्या पद्धतीचे हे, आणि मग कुठेतरी रॉंग फॅक्ट्स किंवा मिसइन्फॉर्मेशन. तर आपली रिस्पॉन्सिबिलिटी एज्युकेटेड पीपल म्हणून आणि ह्या मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे ही महत्वाची राहते की आपण शेअर द फॅक्ट्स म्हणजे जे खरं आहे, जे योग्य आहे, जे सायंटिफिक बेस आहे, ते आपण सगळ्यांबरोबर शेअर केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यातून जर आपण शेअर द फॅक्ट्स करून जर आपण सायंटिफिक बेस गेलो, तर आधी प्रिव्हेन्शन म्हणजे जसं आपण आज तुमच्या तरुण मुलांशी आम्ही बोलत आहोत, तर तुम्हाला सगळ्यांना ह्यातून जाताना तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी समाजामध्ये बघत असता की आपल्याच बरोबरची मुलं अरे किती इझिली गुटखा खातायत, किती इझिली या सगळ्यामध्ये जात आहेत. आणि आपल्याला बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं, अरे चुकीच्या मित्रापासून लांब राहा, पण आम्ही करेक्शन चुकीचा म्हणतो, पण काही सवयी चुकीच्या असू शकतात. म्हणजे आपण बऱ्याच वेळा बघतो की खूप माणसं खूप स्वभावाला चांगली असतात, पण त्यांची एखादी सवय अशी चुकीची असू शकते. आपण त्यांना तो अवेअरनेस किंवा त्यांना फॅक्ट्स शेअर करून त्यांना ह्याच्यापासून बाजूला करू शकतो. पण आपल्यातले काही जण त्यातून बाजूला व्हायला तयार होत नाही. कारण एकतर त्या औषधाचा डिपेंडन्स आलेला असतो, किंवा त्याबद्दलचा कॅज्युअल अप्रोच असतो, फॅक्ट्स माहीत नसतात की खरं नक्की हे ड्रग काय करतंय आपल्याला, आपण खाल्ल्यानंतर हे आपल्याला माहित नसतं. मग ते आपलं मजा म्हणून सुरू असतं. मग अशा वेळी आपल्याला शेअर द फॅक्ट्स ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे आपण त्याला त्याच्याबद्दलचे इफेक्ट, साईड इफेक्ट सांगू शकतो. आणि तो जर व्यक्ती डिपेंडन्स असेल किंवा त्याला ते न घेतल्यानं विड्रॉल सिम्पटम्स येत असतील, कंपल्सिव्ह बिहेवियर मध्ये तो जात असेल, त्याच्यामुळे त्याच्या कुटुंबाला एकदम इम्पल्सिव्ह बिहेवियर आहे बाबा, एकदम अंगावर धावून जातोय, एकदम चिडचिड करतोय, ते नाही मिळालं तर तो अस्वस्थ होतोय, तर त्याला मदतीची गरज आहे. आणि सायंटिफिकरित्या त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट देऊन, प्रॉपर ड्रग्स देऊन आपण त्यांना त्यातून बाहेर काढू शकतो. हा जो फॅक्ट आहे ही, ती आपण सायंटिफिक बेस त्यांना समजावून सांगितली, त्याच्या कुटुंबियांना समजावून सांगितली, तर कुटुंबामध्ये जे आर्ग्युमेंट्स होतात, हेवेदावे होतात किंवा भांडणं होतात, इमोशनल ड्रामा सगळे होतात की अरे तो येतोय, मारतोय, चिडतोय, पडतोय, मग बायको माहेरी सोडून निघून जाते, मग त्याला सपोर्ट करून त्यातून आजारातून बाहेर काढायची, तो अजून आजारात जातो, अजून व्यसन करायला लागतो. तर हे सगळं आपल्याला प्रिव्हेंट करता येतं, आपल्याला कुठेतरी त्याला क्युअर करता येतं आणि ट्रीटमेंट देता येते. ह्या सगळ्याचा जर आपण विचार केला, तर आपण सगळ्या ह्या लोकांना, जे ह्यातून जाणारी लोक आहेत त्यांना आपण त्यांचं आयुष्य वाचवू शकतो. म्हणून मला वाटतं यावेळची जी थीम आहे की शेअर द फॅक्ट्स अँड सेव्ह लाईव्ह, हे खूपच आपल्यासाठी महत्वाचं आहे. पण त्याच्यासाठी आधी आपल्याला फॅक्ट्स माहिती असायला पाहिजे की एखादा व्यक्ती व्यसन करतो म्हणजे त्याला अनेक कारणं असू शकतात. त्याला काही आपण सपोर्ट नाही करायचंय की बाबा हा नाही नाही तू बरोबर आहे, तू खूप दुःखात आहेस, कर बाबा, नाही. दुःखात आहे तर तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट करू शकताय. तुम्ही आता उदाहरणार्थ आपण बघतोय खूप यंग मुलं आता सध्या रिकामी आहेत, ऑनलाईन आहेत, किंवा आता जसं आपण सबस्टन्स अब्यूज बद्दल बोलतोय, तर नॉन सबस्टन्स अब्यूज पण चालू आहे की बाबा इंटरनेट ऍडिक्शन, सोशल मीडिया ऍडिक्शन, कंटिन्युअसली नेटवर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे साईट्स त्यांचे सर्वे करणं चाललेलं आहे, आणि त्याच्यामुळं अक्षरशः मेंदू काम करायचं बंद होतोय, आणि मोबाईल गेमिंग आहे किंवा ह्या सगळ्या वेगवेगळ्या ऍडिक्शन मधून सुद्धा आपल्याला दिसतं आहे की
अगदी यंग जी जनरेशन आहे, जी एकदम म्हणजे क्रिएटिव्ह पाहिजे एकदम आत्ताच्या ह्याच्यामध्ये, पण लॉकडाऊन मध्ये सगळे घरी बसलेले आहेत आणि अशा वेळी रिकामा वेळ पण तो आपण प्रॉपर युटिलाइज करू शकतो. आपण नेटचा प्रॉपर यूज पण करू शकतो. तो किती वेळ करायचा, आपण किती वेळ करतो याचा आपण एक गणित मांडू शकतो. सेम या पद्धतीने जेव्हा आपण मित्रांमध्ये जातो, म्हणजे 31 डिसेंबरची पार्टी ही काहीतरी थ्रिलिंग किंवा काहीतरी चला वर्ष संपलं म्हणून एन्जॉय करण्याची असली तरी सुद्धा प्रत्येक वेळी काहीतरी ड्रग घेऊनच ती एन्जॉय करायला पाहिजे असा काही कन्सेप्ट नाहीये. पण ज्या यूथमध्ये हा अवेअरनेस आलेला आहे ते त्यांचे त्यांचे मॉडिफिकेशन्स करत आहेत. त्यांच्या बरोबरच्या फ्रेंड्सना घेऊन ते मॉडिफिकेशन्स करत आहेत. असा पण एक यंग जनरेशनचा ग्रुप दिसतोय. आणि एक यंग जनरेशन कसा दिसतो की नाही नाही धमाल, मस्ती, दंगा आणि एन्जॉय द लाईफ. पण हो, एन्जॉय द लाईफ मध्ये सुद्धा काही नियम, काही आपले प्रोटोकॉल्स आपल्या जवळ आपले स्वतःचे असले पाहिजेत. सो से नो टू ड्रग्स हा आपला स्वतःचा प्रेफरन्स असायला पाहिजे. जेव्हा मी त्या गोष्टीतून स्वतःला बाहेर काढते तेव्हा कळत न कळत माझ्या आजूबाजूच्या त्याच्यामध्ये अरे हा नाही म्हणतो, हा सगळं सगळं आहे बाबा, पैसा आहे किंवा आई वडील पैसे देतात किंवा हा स्वतः कमवतो किंवा काय, पण ही से नो टू ड्रग्स. जेव्हा ही सेज नो टू ड्रग्स तेव्हा तो कुठेतरी त्याला स्वतःला दुसरीकडे कुठेतरी एखाद्या क्रिएटिव्ह आणि चांगल्या कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह करत असतो. तो जेव्हा इन्व्हॉल्व्ह होतो तेव्हा त्याचं कुटुंब, त्याचं सामाजिक जे आजूबाजूचे लोक आणि त्याच्या भोवतीचे इफेक्ट व्हायला लागतात. आणि कळत या गोष्टीमध्ये अडकलेला असतो त्याला तो हात देऊन बाहेर काढू शकतो. त्याच्यामुळं आपल्याला हे फॅक्ट्स फार महत्वाचे माहीत असणं गरजेचं आहे की ऍडिक्शन एक तर आधी न करणं हाच योग्य उपाय. आणि एखादा जर त्याच्यात चुकून अडकायला लागला असेल तर त्या ज्या स्टेपला तो आहे तिथून त्याला बॅक करणं आपण मदत करतो. त्याच्यामुळे आज माझे सगळे जे फार्मसी कॉलेजचे छान तरुण मित्रमैत्रिणी आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करते की तुम्हाला जेव्हा असं कोणी कळतं, दिसतं किंवा जेव्हा जाणवतं की अरे हे अडकत चाललेले आहे, तेव्हा तुम्ही प्रोफेशनली किंवा कौटुंबिकरित्या किंवा सामाजिकरित्या त्यांना मदत करा आणि त्यांना बाहेर काढण्याची म्हणजे हेल्प करा. कारण आपण मदत केल्यानंतर ही लोक पाठीमागे येऊ शकतात. म्हणजे जेव्हा मला विचारलं जातं की तुम्ही किती पर्सेंट क्युअर म्हणता अल्कोहोलिकच्या ह्याच्यामध्ये, तर आम्ही म्हणतो की आम्हाला खात्री नाहीये की हा माणूस बाहेर येईलच असं. पण कळत नकळत एखाद्या व्यक्तीवर जेव्हा आम्ही काम करायला लागतो आणि मग हळूहळू त्याचं कुटुंब त्याच्यामध्ये यायला लागतं तेव्हा काही चुकीच्या स्टेप्स अशा कुटुंबाकडून होत आहेत ना, पेशंटकडून होत आहेत, मग परत कुटुंबाकडून असं एकमेकांना जे चालतो व्यसनी पेशंटच्या ह्याच्यामध्ये. मग अशा वेळी त्यांना एक सपोर्ट सिस्टीम आपण क्रिएट करतो. जसं की आता आपण परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र म्हणून सातारामध्ये आहे दाभोळकर डॉक्टरांचं. तर त्याच्याशी रिलेटेड आपण इथे काही मीटिंग्स घेतो. तर जे पेशंट त्या व्यसनातून बाहेर आलेले आहेत त्याला टिकाव तर धरायला पाहिजे, त्यांचं सोशल डेव्हलपमेंट पण झाली पाहिजे, त्यांचं परत रिहॅबिलिटेशन झालं पाहिजे, ते कुटुंबात परत आले पाहिजे, कुटुंबानं त्यांना ऍक्सेप्ट केलं पाहिजे, परत ते लागले पाहिजे, आर्थिकरित्या उभे राहिले पाहिजे. बऱ्याच वेळा किंवा या दोन्ही टोकाच्या ह्याच्यामध्ये व्यसनाची शक्यता दाट राहते. अशाला त्यांचे ते सगळे इश्यूज जे असतात, सोशल इश्यूज आहेत, फॅमिली इश्यूज आहेत, ते पण सॉल्व्ह करून द्यावे लागतात. आणि ह्या मल्टीफॅक्टोरियल काम करताना माझे जे म्हणजे फार्मसिस्ट मित्र आहेत ते जास्त आम्हाला मदत करतात. कारण त्यांना हे माहित असतं किंवा बऱ्याच वेळा असं होतं की झोपेच्या गोळ्या, एखादी गोळी डॉक्टरने दिली त्याला तात्पुरतं बरं वाटलं की तो परत डॉक्टरकडे येत नाहीये. मग तो परस्पर ती गोळी तेच तेच प्रिस्क्रिप्शन दाखवून किंवा गोळीचं पाकिट दाखवून ते परत परत घेत राहतात. अशा वेळी आमचे मित्र आहेत ते आम्हाला कळवतात की अरे हा व्यक्ती रिपीटेडली एवढ्या गोळ्या घेतोय, आम्ही देत नाही आहे पण मग त्याला त्रास होतो आहे, त्याला झोप लागत नाहीये. आणि झोप नाही लागली की सगळंच मानसिक स्वास्थ्य बिघडतंय. तर मग आपण त्याला मदत करू शकतो, त्या ह्याच्यामधून त्याला आपण बाहेर काढू शकतो. तसंच आपण जसं म्हणतो की फोर्टविन इंजेक्शन आहे किंवा काही मेडिकल प्रोफेशन्स मध्ये याचे मिस यूज होत आहेत किंवा त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर होत आहेत. मग अशा वेळी आपल्याला जेव्हा जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कळतात की अरे हा व्यक्ती ह्या गोष्टीमध्ये अडकत चाललाय आणि हे सगळं चुकीचं आहे, आपल्याला जर हे फॅक्ट्स माहिती असतील तर आपण त्यांना ते आवर्जून सांगणं गरजेचं आहे, जेणेकरून ही चुकीची जी
इन्फॉर्मेशन आहे की हा ते तेवढं टोचून घेतलं की एकदम मस्त झोप लागते, बरं वाटतं. द्या डॉक्टर ते इंजेक्शन, मग द्या रिपीटेडली तेच चाललंय की मग ती गोळी खाल्ली कीच मला झोप लागते, मग ती द्या गोळी. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून हे जाणवतं की अरे ही व्यक्ती आपल्याला समोर त्या ड्रग्सच्या ह्याच्यामध्ये अब्युज होती करते किंवा अडकत चाललेली आहे. सेम अशा पद्धतीनं गांजा किंवा अफू, चरस हे वेगवेगळ्या कोकेन आपल्याला हे समोर दिसतात की हे लोक याचा अब्यूज करतात किंवा रॉंग यूज करतात आणि त्याचा त्यांना म्हणजे त्रास होतोय सामाजिकरित्या पण ते कुठेतरी न्यूसन्स क्रिएट करतात. तर आपण निश्चित नोंद केली पाहिजे आणि आपण त्यांना मदत करायचा प्रयत्न करूया. आपल्याकडूनही होत आहे, प्रोफेशनल हेल्प घ्यायला सांगूया. पण अवेअरनेस हा खूप महत्वाचा. आधी सेल्फ अवेअरनेस महत्वाचा आणि सेल्फ अवेअरनेस नंतर मग आपलं फॅमिली अवेअरनेस आणि नंतर सामाजिक त्याच्यामध्ये. समाजामध्ये पहिल्यांदा आपले निकटवर्तीय आणि मित्रपरिवार आणि त्याच्यानंतर मग सोशल आपले जे काही लाईफ आहे ते. पण ह्या सगळ्यामध्ये हे इतकं कॉमन आहे की 2019 मध्ये जेव्हा मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी एम्स दिल्ली, न्यू दिल्लीच्या ह्याच्या थ्रू एक सर्वे केला होता. तेव्हा 2 लाख घरांचा तो सर्वे होता. त्याच्यामध्ये साधारणतः 2.9 करोड अल्कोहोल चे पेशंट्स आपल्याला सापडले. त्याच्यानंतर 25 लाख कॅनॅबिसचे पेशंट सापडले. 8.5 लाख हे इनहेलंट्सचे म्हणजे हुंगून घेणारे ड्रग्सचे सापडले. 3.2 कोकेनचे सापडले. 3.2 लाख म्हणजे लाख आपल्याला सापडले. मग अशा ह्याच्यामध्ये जाणवतं की कुठेतरी अरे बापरे, तरुण पिढी कळत न कळत याच्यात उडली गेली आहे. जर आपण आपला भारत ड्रग फ्री इंडिया एक्सपेक्ट करतो आहोत तर आपल्याला मेनली अवेअरनेस करणं गरजेचं आहे. त्या औषधांची, त्या ड्रग्सची, त्या ह्याची माहिती असणं आणि त्याच्यासाठी त्याचे डिटेल आपल्याला अभ्यास असणं ही आपलं पहिली महत्त्वाचं. जे फॅक्ट्स आहेत ते आपण शेअर करणं गरजेचं. फक्त मला माहिती आहे माझ्यापुरतं नाही, मला ते शेअर करणं पण गरजेचं आहे. आणि आफ्टर शेअरिंग जर आपण त्यांचं लाईफ सेव्ह करू शकलो तर आपल्याला सगळ्यात छान गोष्ट आहे की आपल्याला ही सगळी ऍक्टिव्हिटी जेव्हा करायची असते तेव्हा आपण इथून जाणं गरजेचं आहे. खूप वेळा काय होतं की आपण हे जे सगळं काही करत असतो तेव्हा कळत न कळत आपण त्या व्यसनी माणसाचा हेट करायला सुरुवात, अरे हा काहीतरी होतोय, चला ह्याच्यापासून लांब राहा. हो बरोबर आहे. आपण त्याच्यापासून लांब राहण्यापेक्षा व्यसनापासून लांब राहून त्या व्यक्तीला मित्र त्या व्यक्तीचं ज्याला आम्ही व्यसन दूत म्हणतो की बाबा हा व्यक्ती त्या व्यक्तीला मदत करू शकतो. अशा पद्धतीनं पण आमच्याकडे काही सोशल फ्रेंड्स आहेत की जे आपल्याला मदत करू शकतात. तर मला वाटतं की म्हणून मित्रांनो आपण ह्या निमित्तानं 26 जूनच्या इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग अब्यूज अँड इलिसिट ट्रॅफिकिंग याच्या निमित्तानं आपण भेटलोय. तर वी हॅव टू share the facts and save the lives of the patient. Okay. Yes, sir. Yes, ma'am. Yeah. Any I think we should questions? take, yes, yes. I request all the students, if you have any questions, you can share it with us. And yes, Thomre, Suchita. Ma'am, as you told that say hashtag say no to drugs, my question is, in spite of spreading awareness through television, also on tobacco or cigarette packet, it is written that it is injurious to health. Then to some people are highly addicted. Means which properties in a drug force them to have this? Yeah, this is a positive reinforcement. What I said, की जेव्हा तुम्ही एखादं औषध घेता, एखादं ड्रग घेता आणि तुम्हाला जेव्हा बरं वाटतं, म्हणजे उदाहरणार्थ की तुम्हाला टेन्शन आहे आता आणि तुम्ही कॉफी घेतली परीक्षेला जाताना, तर काय होतं? व्हॉट कॅफेन डू? Yes, ma'am. व्हॉट कॅफेन डू? कॉफी घेतल्यानंतर तुम्हाला काय मदत होते? We don't feel like sleep. हा, तो कॉफीचा काय झाला? Sorry, ma'am. बेनिफिट झाला ना, तो फायदा झाला ना. कॉफी जेव्हा तुम्ही Yes, घेता ma'am. आणि तुम्हाला त्याचं होतं, पण तुम्ही जर तीच कॉफी दिवसभर घेत राहिला तर काय होणार? Mm, uh,
we will feel it will doesn't act means it will doesn't act a positive impact. एका ठराविक लिमिट नंतर त्या ड्रगचा जो तुम्हाला पॉझिटिव्ह इफेक्ट पाहिजे त्याच्यापेक्षा तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट जास्त दिसायला सुरुवात होणार. पण जो व्यक्ती कॉफी घेतो त्याला ती कळत न कळत सवय बसून जाणार. Yes. बरोबर आहे. हा कोणी ऍसिडिटी येस ऍसिडिटी पण म्हणजे साईड इफेक्ट त्याचे सुरू होणार. पण जी व्यक्ती कॉफी घेते तिला काय होणार बरं वाटतं. बरोबर आहे. मग तशाच पद्धतीनं जेव्हा लोकांना जरी लिहिलं असलं निकोटीन इज इंजुरियस तर मला बरेच जण ड्रायव्हर्स आमच्याकडे येतात ट्रीटमेंटसाठी किंवा ते म्हणतात नाही मॅडम रात्रभर ड्रायव्हिंग करायचं असतं झोप येते डोळ्यावर मग तंबाखू खाल्लं की काय होतं झोप जाते माझं प्रोफेशन ड्रायव्हिंग आहे आणि मला जागा राहणं गरजेचं आहे मला झोपून चालणार नाही मग मी झोप घालवायला काय करायला पाहिजे तर मी तंबाखू खाते आलं लक्षात त्याच्यामुळं त्या वाक्याला तो जास्त इम्पॉर्टन्स देत नाही की इट इज इंजुरियस टू हेल्थ कारण ते स्लो पॉइझनिंग सारखं काम करतं खूप स्लो लेट इफेक्ट देतं तंबाखू तंबाखू लगेचच काय तुम्हाला आज खाल्लं आणि लगेच अटॅक आला आज खाल्लं लगेच बीपी वाढला किंवा कॅन्सर झाला असं नाही करत पण त्याची टायमिंग ती हे थांबवली जाते बरोबर आहे मग त्याच्यासाठी ते ते घेत राहतात आणि कळत न कळत तो पॉझिटिव्ह इन्फोर्समेंट होतो की हो अरे मी काल तंबाखू खाल्ली मी रात्रभर मस्त गाडी चालवली पहाटे परत मला झोप यायला लागली मी परत तंबाखू खाल्ली मला मस्त झोप गेली माझी मग तो काय करतो त्याचा वापर कळत न कळत वाढवतो आणि मग ते कंपल्सिव्हनेस कडे येतं की दर तासाला मग खायलाच पाहिजे बऱ्याच बायका मिसरी घालतात आणि त्यांचं ते काय सांगतात की आम्हाला काम खूप असतं घरामध्ये खूप घरातली कामं शेतातली कामं असतात मग मिसरी घासली की आमची पटपट कामं होतात आणि मिसरी तोंडात ठेवून जेव्हा ते काम करतात तेव्हा ते निकोटीन कुठेतरी निकोटीन रिसेप्टार्सना स्टिम्युलेट करत राहतं त्या रिसेप्टार स्टिम्युलेट झाले की काय होणार जे आपल्या ब्रेन मध्ये जे ऍक्टिव्हिटीचे ड्रग आहे ते जास्त स्टिम्युलेट होणार मग जास्त स्टिम्युलेट परीक्षेच्या अगोदर स्मोकिंग करतात किंवा झोप लागू नये रात्री अभ्यास करायचा म्हणून लोक स्मोकिंग करतात सो कळत न कळत त्याच्यावर जरी लिहिलं असलं की इट इज इंजुरियस टू हेल्थ त्यांचं त्यावेळेचं ते काम कुठेतरी भागून जातं आणि मग त्याची हळूहळू ते सवय करून घेतात Sir. या ऍक्च्युली आपण जे फूड घेतो ते रेग्युलरली आपल्याला काय घेतो हे माहित असतं बरोबर आहे एखाद्या पार्टीमध्ये गेल्यानंतर थम्सअप मध्ये काहीतरी मिक्स करणं हे आपण बऱ्याच वेळा युजली ऐकतो पार्टीज मध्ये काहीतरी घातलं गेलं आणि हे मिळालं पण एव्हरी डे आपण पार्टी करत नाही बरोबर आहे आणि काहीतरी टेस्ट वेगळी येते तुम्ही रिपीटेडली एकच फूड तुम्हाला आवडत नाहीये किंवा काहीतरी वेगळं जाणवतंय काहीतरी फिशी ऑर्डर आहे किंवा नाही हे काहीतरी वेगळं आहे आणि मग स्टील आपण का करू कन्झ्युम बरोबर आहे का हेल्थ ऑफ द पर्सन म्हणजे त्या दिवशी कदाचित हँगओव्हर इफेक्ट येणं किंवा हेवीनेस ऑफ हेड किंवा स्लिपीनेस जास्त येणं असं एखाद दिवशी होऊ शकतं पण त्या ड्रग्सची किती मात्रा त्याच्यामध्ये आहे त्या याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे ड्रगचं त्याच्यावर ते डिपेंड राहणार पण तुम्हाला एकदा अनुभव आला तर तुम्ही परत परत तीच गोष्ट करणार नाही ना डिपेंडन्सी म्हणजे काय की तुम्ही रिपीटेडली तीच गोष्ट करत राहताय तुमचे फॅट्स जे आहेत ते बाजूला ठेवून तुम्ही तीच गोष्ट परत परत करत राहता Ma'am, my question is, हम्म. in Canada, the marijuana has legalized, and in USA, the peoples are asking to legalize it. But my question is it good to legalize such things when peoples are spoiling their social lives because of addiction?
काही ड्रग्स आता जसं म्हणलं की आपण काही गोष्टी ह्या जेव्हा ड्रग म्हणून वापरतो किंवा मेडिसिन म्हणून वापरतो त्या मेडिसिनच्या लेवल्स वेगळ्या आहेत आणि ऍडिक्शनच्या लेवल्स वेगळ्या आहेत. त्याच्यामुळं लिगली करणं हा तिथला पॉलिटिकल इश्यू होतो एक. आणि दुसरं म्हणजे की त्या लोकांची त्यांच्या त्याबद्दलची का मागणी तेवढी आहे हे पण बघायला लागतं. जसं आपल्याकडे आता निकोटीन किती वेळा बॅन केलं किंवा काय इझिली ते अवेलेबलही आहे आणि लोकही घेत आहेत. बरोबर आहे की नाही? मग आपल्याला त्याचे साईड इफेक्ट माहिती आहेत. आपण सगळ्यांना जेव्हा अगदी आपण शेजारी बसून एखादा माणूस तंबाखू खातोय, मग आपण इतक्या वेळा तो सांगत राहतो. पण ठीक आहे, तसं काही मेडिसिनल इफेक्टसाठी जर काही गोष्टी घेत असेल, जसं कॅन्सर पेशंट्समध्ये शेवटी शेवटी पेन रिलीफ करण्यासाठी, कारण त्यांना खूपच पेन होत असते, तेव्हा आपण मॉर्फिन सारखं ड्रग वापरतो. पण याचा अर्थ असा नव्हे की आपण त्यांना ऍडिक्ट करतोय किंवा काय. त्यांना त्या लेवल पर्यंत दिलं जातं जिथपर्यंत त्यांना ती पेन सहन होत नाही आहे. तसं काहीसं त्यांचे इश्यूज असतील तर ते त्यांच्या गव्हर्नमेंट लेवलला ते सॉल्व्ह केले जातात. पण ते ड्रग ऍज अ मेडिकेशन म्हणून वापरताय का ऍडिक्शन म्हणून वापरताय दॅट मॅटर. Okay, ma'am. Now, one more question is like this. Uh, Means some people get addicted to this drug abuse while some don't. Means what is the reason behind that? There are multifactorial reasons for one patient to get addicted and one patient just abuse or use the drug. Many times social effect, environmental effect, genetic effect आणि म्हणजे आपण जसं म्हणतो की पर्सनॅलिटी इफेक्ट की त्या व्यक्तीचे स्ट्रेस फॅक्टर्स किती आहेत आणि त्या व्यक्तीचा त्याचा तो यूज काय म्हणून करतो आहे. म्हणजे जसं आपण सोशल ड्रिंकिंग बघतो आणि ड्रग ऍडिक्टेड लोक बघतो, म्हणजे अल्कोहोल ऍडिक्शनची लोक बघतो. तर मग सोशल ड्रिंकिंग हे त्यांचं ते टाइम बिंग एक मस्ती मजा या लेवलला ते घेतलेलं अल्कोहोल आहे. आणि जे नाही घेतलं तर झोप लागत नाहीये, नाही घेतलं तर काम होत नाही, दुसऱ्या दिवशी उभं राहू शकत नाही, हात थरथर कापतायत, इतक्या डिपेंडन्स लेवलला आहेत. एकटेच पितायत आणि मग घरात रोजच त्यांना लागतं आहे प्यायला आणि नाही पिलं तर किंवा सकाळ दुपार संध्याकाळ पिलं तरच ते काम करू शकतात. हा वेगळा पॅटर्न झाला. आणि जे सोशल ड्रिंकिंग हाय कन्सेप्ट न घेणारे वेगळा पॅटर्न. सो प्रत्येकाचे पॅटर्न किंवा काही एक आहे की जो एकदमच खूप दिवस घेणार, 15 दिवस कंटिन्यूस घेणार, 15 दिवस बंद करणार, परत एक महिना बंद, परत असं काही से बिंज अल्कोहोल ड्रिंकिंगचे कन्सेप्ट आहेत. तर ह्या वेगवेगळ्याच्या मध्ये त्यांच्या ब्रेन कशा पद्धतीने रिॲक्ट होतो, त्यांचे स्वभाव कसा आहे, पर्सनॅलिटी कशी आहे, प्रत्येक स्ट्रेसला कोण असे फेस करतात ह्याच्यावरती डिपेंड राहतं. त्याच्यामुळेच कोण कसं डिपेंड होणार हे आपल्याला माहित नाहीये. म्हणून आपण से नो टू ड्रग इज द बेस्ट ऑप्शन. Okay, ma'am. And if some friends are addicted drugs, how can I help them to come out of it? या मी जसं म्हणलं की से नो टू ॲडिक्शन अँड से येस टू युअर फ्रेंड. म्हणजे फ्रेंडशिप मध्ये तुम्ही त्या व्यक्तीला 2-3 पद्धतीने मदत करू शकता. एक म्हणजे तुझा तो अगदी इनिशियल फेज मध्ये असेल तर वी कॅन एक्सप्लेन हिम विथ द शेअरिंग द फॅक्ट्स ऑफ द साईड इफेक्ट्स ऑफ द ड्रग, त्याचे लॉंग टर्म इफेक्ट्स काय आहेत किंवा तो त्याच्या पद्धतीनं त्याचं इकॉनॉमिकल, फिजिकल, मेंटल, फॅमिलियल रिलेशन्स कशी डिस्टर्ब होऊ शकतात. इफ त्या काउन्सिलिंग बाहेर पडला, वेल अँड गुड. तुम्ही मित्रांनी सपोर्ट केला, थोडे दिवस अवॉइडन्ससाठी हेल्प केली, तरी तो त्यातून बाहेर येऊ शकतो. तर नाही येत आहे तर मग तुम्ही त्याच्या फॅमिलीला तसं इन्फॉर्म करा. फॅमिलीच्या सपोर्ट म्हणजे उदाहरणार्थ घरी आई वडिलांची खूप भांडणं होत आहेत, त्याला टेन्शन आहे आणि तो कंटिन्युअसली घेतलं की बरं वाटतंय, असं काहीतरी करतोय. किंवा आता आपण कोविड ह्याच्यामध्ये, तर कोविड नंतरचे खूप काहींना लॉस झालेला आहे, काही नाही. तर मग अशा वेळी स्ट्रेस मॅक्झिमम सगळा आहे. मग अशा वेळी सेल्फ मेडिकेशन म्हणून सुद्धा काही लोक ते घ्यायचा प्रयत्न करतात की अरे ते घेतलं की झोप शांत लागते, रात्रीचे विचार येत नाहीत म्हणून घेतोय असं. मग अशा वेळी आपण त्यांना तो अवेअरनेस आणणं गरजेचं आहे की ह्याच्या ऐवजी दुसरे ऑप्शन्स आहेत. म्हणजे तुम्ही अर्ली अवेकनिंग आहे, एक्सरसाइज रेग्युलर आहे, फिजिकल हेल्थ तुम्ही मेंटेन करता आहात आणि ह्या सगळ्या म्हणजे तुम्ही वर्किंग पॅटर्न तुमचे चेंज केलेत, लेट नाईट पर्यंत काम करत नाहीयेत, मोबाईल नेट यूज कमी केले, आहे ते ऍडिक्वेट काम करतात, एक्सरसाइज करतात, तर ह्या सगळ्यातून तुम्ही बाहेर येऊ शकता. तसेच बिहेवियर मॉडिफिकेशन, हे केल्यानंतर जर तो व्यक्ती बाहेर आला चांगली गोष्ट आहे. पण मी जसं म्हटलं की डिपेंडंट आहे, डिपेंडंट म्हणजे नाही घेतलं तर काहीतरी चुकतो, मिस होतं आपल्याकडून, असं काहीतरी फील आलं तर त्यांच्यासाठी परत मेडिकेशन्स आणि प्रोफेशनल हेल्प गरजेचं आहे.
Okay, ma'am. Thank you. Yes, ma'am. Ma'am, I have question. येस. Yes, मॅम मॉर्फिन जसं आफ्टर सर्जरी पेन किलर म्हणून यूज केला जातो किंवा कॅनाबॉईज वगैरे असतील जे पोटेंट हॅल्युसिनोजेन म्हणून यूज केले जातात. पण जर त्याचा अब्यूज होत असेल मेडिकल यूजच्या ऐवजी तर आपण त्याचा दुसरा अल्टरनेटिव्ह नका शोधू शकत. अल्टरनेटिव्ह हा आता सध्याचा त्याला जे बेस्ट अल्टरनेटिव्ह अवेलेबल आहेत जे अँटागोनिस्ट म्हणून पण काम करणारे पार्शल अगोनिस्ट आहेत पार्शल अँटागोनिस्ट असे यूज करतोय आपण. पण काही ठिकाणी काही ड्रग्स हे द्यावेच लागतात. पण ते कधी हे होत आहेत जेव्हा ते मिसयूज व्हायला लागतात तेव्हा. इन प्रॉपर क्वांटिटी ते यूज झाले त्याच्यानंतर त्यांना त्याचं एक्सपोजर नाही मिळालं तर त्याचा नाही प्रॉब्लेम आहे. जे म्हणून मी म्हणलं मेडिकेशन क्वांटिटी वेगळी आहे त्याचे लेवल्स वेगळे आहेत आणि अब्युजच्या लेवल्स वेगळे आहेत. सो कुठं अब्युजिंगच्या कंडिशनला जाते हे अलर्टली कळणं गरजेचं आहे आणि ते कळत असेल तर लगेच करेक्शन करणं गरजेचं. आणि मेडिकल प्रोफेशनच्या म्हणजे हेल्प शिवाय तर हे स्वतःहून सेल्फ मेडिकेशन तर नाहीच झालं पाहिजे. Thanks, ma'am. Ma'am, my next question is recently this pandemic year, most of the men who were highly addicted to alcohol had died because of drinking sanitizer. The reason was only shortage of alcohol. What will be your opinion on this? बरेच पेशंटनी तसं केलं आहे तर काही पेशंट्स हे आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी पण आले म्हणजे पहिलं जेव्हा लॉकडाऊन लागलं आणि अल्कोहोल नाही मिळालं तेव्हा ते विड्रॉल मध्ये गेले. अनेक पेशंट विड्रॉल मध्ये गेले. पण त्यांचे कुटुंब ज्यांचे फॅमिली जिथे अवेअरनेस आहे आणि लोकांना माहिती की हा इथे इथे याच्याशी असं असं त्रास झाला तर ट्रीटमेंट केली जाते ते आले ट्रीटमेंट घेतली आणि बरे झाले ते त्यातून बाहेर आले. सो मला असं वाटतं की अवेअरनेस करणं आणि आपल्या म्हणजे जसं की आता आपल्याला माहिती आहे आणि आपल्या बरोबरच एखाद्या व्यक्ती नेहमी अल्कोहोल घेतो आता त्याला थोडासा त्रास व्हायला लागलाय मिळत नाहीये तर पटकन त्यांना मेडिकल हेल्प देणं ही आपली म्हणजे मला वाटतं रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि ती काळाची गरज आहे. Yes, ma'am. मॅम या विड्रॉल सिंड्रोममुळे किंवा विड्रॉलच्या प्रॉब्लेममुळे डेथ होऊ शकते का एखाद्या जर हेवी अल्कोहोल ड्रिंकिंग असेल तर त्याला डेलिरियम ट्रेमेन्स म्हणतात ज्याच्यामध्ये पेशंटला खूपच गोंधळल्यासारखं होतं त्याला काही सुचत नाही समजत नाही म्हणजे काय घडतंय तो काय वागतोय म्हणजे त्याला असे दिसण्याचे भास ऐकू येण्याचे भास आणि तो उठून पळणं गडबड करणं आणि याच्यामध्ये त्यांना जी राईट टाइम ट्रीटमेंट पाहिजे ती जर नाही मिळाली तर डेथ होऊ शकते किंवा त्यांच्या अल्कोहोलमुळे लिव्हर डॅमेज आहे किंवा हार्ट डॅमेज आहे म्हणजे हृदयाला काही ताण बसलेला आहे मेंदूला ताण बसलेला आहे तर अशा वेळी कधी कधी होऊ शकतो. Ma'am, drug abuse is illegal, so why government not take on its action on त्यांचे it? लॉज नाही लॉज आहेत हे आहेत पण जसं पळवाटा पण तेवढ्याच आहे आणि अनेक वेळा हे अवैध तस्करी विरोधी दिन म्हणून का आज आपण साजरा करतोय म्हणजे याचाच अर्थ की कुठेतरी इलिसिट ट्रॅफिकिंग होते रॉंग ट्रॅफिकिंग होते जे आपल्याला अपोज करायचं आहे म्हणून तर तो अवेअरनेस करायचा आहे की जिथे जिथे आपल्याला दिसते की हे रॉंग वे न यूज केलं जातंय तिथे तिथे आपल्याला ते नोट करणं गरजेचं आहे बिंग रिस्पॉन्सिबल सिटीजन की अरे हे कुठेतरी रॉंग होतंय सो इन्फॉर्म द लॉ त्यांचे लॉ आहेत फक्त त्यांना लॉच्या अगेन्स्ट हे सगळं इलिगली चालू आहे ते आपल्याला त्याचा तर विरोध करायचा. Yes, ma'am. Hi, ma'am. How can drug abuse be reduced among students? It means Drug how can abuse? control? How can drug abuse be reduced among students? It means अगेन द can सेम की how can अवेअरनेस आणि शेअर द फॅक्ट्स म्हणजे जसं की मला वाटतं की प्रत्येक घरामध्ये आपल्याकडे दारू अरे रे तसला आपण काय करत नाही शिव 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 असं म्हणजे चुकलं 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 असं काहीतरी पूर्वीच्या आपल्या आजी किंवा हे असं करायच्या की बाबा नाही ते दारू पिऊन आलं तर त्याला बाहेरच ठेव त्याला आत घेऊ नको किंवा काय असं काहीतरी वेगळं त्यावेळी आपल्याला अशी भीती असायची की अरे दारू पिणारा माणूस म्हणजे खूप भयानक आहे आणि आता त्या मानानं आपण बरेच अल्कोहोलिक्स आजूबाजू बघायला सुरुवात झाली म्हणजे आपण
तर मला असं वाटतं की यंग लोकांमध्ये अवेअरनेस प्रोग्राम करणं आणि या अवेअरनेस मधून जसं की आज आता तुम्ही 90 लोक ऐकता आहात तर ही 90 लोकांच्या डोक्यामध्ये हा की जसं की आम्ही म्हणतो की व्यसन हे चूक आहे. तो माणूसाला मात्र आपल्याला बरं करता येतं, त्याला त्यातून मार्ग घेता येतं, त्याच्यातलं व्यसन काढणं गरजेचं आहे, माणूस वाचवला पाहिजे. तसंच आपण पण बऱ्याच वेळा काय होतं समाजामध्ये अल्कोहोलिक मग त्याच्याशी कोणी बोलणार नाही, त्याला कोणी नक्की तो का एवढी दारू पितोय, तो कुठे डिपेंडंट झालाय का? म्हणजे खूप सारे डिपेंडंट पेशंट नंतर म्हणतात की आम्हाला बिनदारूचं जगता येतं याचा आत्मविश्वासच गेला होता आणि म्हणून आम्ही मग काय करणार आता प्या दारू आणि मग अशा फेज मध्ये त्याला आल्यानंतर जेव्हा बिनदारूचा तो 3 दिवस विड्रॉलची ट्रीटमेंट घेतो आणि डिपेंडन्सी ट्रीटमेंट घेऊन बाहेर येतो आणि त्याला त्या लक्षात येतं की आफ्टर 72 hours येस मी दारू नाही घेतली तरी मला काही त्रास झाला नाही, मला झोप शांत लागली, मला भास झाले नाहीत, माझे हात थरथर कापले नाहीत, मला दडपण आलं नाही, मला भीती वाटली नाही, तर मला बरं वाटतंय आणि आय कॅन लिव्ह विदाउट अल्कोहोल. आणि मग तो कॉन्फिडंट येतो. जसं आम्ही निकोटीन साठी म्हणतो की अरे निकोटीन हे ड्रग तू घेतो पण तुला कमी करण्याचे वेगवेगळे पद्धती आहेत, आपण तुझं तसं कमी करून हळूहळू तुला त्यातून बाहेर पडू. येस, जेव्हा त्यांना आपण मदत अफोर्ड करतो ते घेतात मदत आणि जे मदत घेतात ते मॅक्झिमम वेळा बाहेर यायचा प्रयत्न करतात. Okay, thank you, ma'am. त्याच्यामुळे अवेअरनेस मुलांमध्ये करणं गरजेचं आहे. म्हणजे चूक आहे आणि बरोबर आहे एवढ्या दोनच गोष्टी डिस्कस न करता त्याचे इफेक्ट्स त्याचे म्हणजे जे दुष्परिणाम आहेत ते सगळे चर्चा केल्यानंतर प्रत्येकाच्या मेंदूला तेवढं तर कळतं ना की आता 5 रुपयाची नोट कुणाची पडली तर ती उचलायची का नाही उचलायची, जसं आपल्या मेंदूला कळतं की दुसऱ्याची ती मी कशाला उचलू. तसाच हा प्रकार आहे की ही गोष्ट चूक आहे तर मग मी का करू. मॅम आता हे ड्रग्स म्हणजे काही ड्रग्स आहेत हे मॉर्फिन वगैरे की ते म्हणजे ऍक्च्युअली आपण म्हणतो त्यांना की ह्याच्यामुळे ऍडिक्शन होतं वगैरे, पण असे काही पेशंट्स असतात ना की म्हणजे मेंटली डिस्टर्ब असतात किंवा सायकोलॉजिकली असे नाही का डिप्रेस्ड असतात असं म्हणू शकतो आपण. तर त्यांना सुद्धा जेव्हा सायकॅट्रिस्ट कडे ट्रीटमेंटला नेतात वगैरे, तर असं एक आपण ऐकतो ना एकदा सायकॅट्रिस्ट कडे गेलं तर तुम्हाला अशा गोळ्या चालूच ठेवाव्या लागतील, त्याशिवाय नाही का माइंड काम राहणार नाही किंवा शांत वाटणार नाही. मग ते ड्रग घेऊन जे सायकॅट्रिस्ट प्रिस्क्राईब करतात आपल्याला ते ड्रग घेऊन आपल्याला माइंड आपलं स्टेबल ठेवता येतं. मग तो सुद्धा एक प्रकारचा अब्यूज म्हणजे ऍक्च्युली ते ऍडिक्शनच झालं ना त्या ड्रगचं की त्याच्याशिवाय तो पेशंटच राहू शकत नाही. मग त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? खरं सांगू का ताई तुम्हाला, म्हणजे मी आता हे नेहमीच मी ऐकते की मॅडम कडे गेलं तर ना एकदा गोळी चालू झाली की बंद होणार नाही, पण खरं सांगू का सायकॅट्रिस्ट हा मध्ये इतके आजार आहेत की साधं आता कोविड मध्ये 14 दिवस एका ठिकाणी एखादा माणूस एकटा राहतो तेव्हा सुद्धा त्याला डिप्रेशन येतं, बरोबर आहे की नाही. हा आणि त्याच्यामध्ये ते आजार औषधं आणि भीती की मी परत घरी जातो की नाही का मला इथूनच स्मशानात नेलं जातं, अशा वेगवेगळ्या बातम्या आपण ऐकतो की तो परत घरी आलाच नाही, घरच्यांना तोंड बघितलं. मग आपण हे ऐकल्यानंतर जेव्हा आपण स्वतः 14 दिवस क्वारंटाईन होतो तेव्हा आपल्यावर काय येईल, प्रत्येक जण कसा रिॲक्ट होईल. शाळेसारखा रिॲक्ट होऊन गोष्टीची पुस्तकं घेऊन जाऊन निवांत गाणी ऐकत गोष्टीची पुस्तकं सगळी 14 दिवस वाचून काढेल का पॅनिक होऊन गडबड करेल हे आपल्याला सांगता येतं का. नाही. पण मग ज्याला जो पॅनिक झालाय जो घाबरलाय त्याला मदत नाही करायची, त्याला तसंच ठेवू द्यायचं, औषधं नाही द्यायची. आणि सायकॅट्रिक ड्रग्ज म्हणजे तुम्ही फार्मसीचे स्टुडंट्स आहात, तुम्ही जेव्हा सायकॅट्रिक ड्रग्ज वाचता तेव्हा SSRIs वाचता किंवा बेन्झोडायझेपिन्स वाचताय किंवा अँटीसायकोटिक्स वाचताय, न्यूअर अँटीसायकोटिक्स, तर ह्या सगळे ड्रग्ज हे ब्रेन मध्ये जाऊन एका ठराविक लेवलला जाऊन तिथले ड्रग्ज करेक्शन म्हणजे फॉर एक्झाम्पल डिप्रेशन मध्ये सेरोटोनिन कमी झालेला आहे, सेरोटोनिन कमी झाल्यामुळे तो माणूस कंटिन्युअस डिप्रेशन मध्ये, तो कामाला जात नाहीये, तो घरात नुसता पडून राहतोय, तो कधी कधी व्यसन करतोय किंवा चिडचिडापणा आहे आणि तो आत्महत्येचा प्रयत्न करतोय. असं करण्यापेक्षा त्याच्या ब्रेन मधलं जर सेरोटोनिन आपण जागेवर आणलं काय होणार, तो पेशंट बरा होणार, तो समाजात येणार, तो परत कामाला लागणार, त्याचं डिप्रेशन निघून जाणार. आणि त्याला जसं डिप्रेशन येईल तसं आपण त्या डिप्रेशन मधून त्याला बाहेर काढलं, काय फायदा होणार. डिप्रेशन मधून बाहेर काढल्यानंतर त्याचं अख्खं कुटुंब त्याचं आयुष्य वाचलं जाणार आणि त्या आजारावर ठरतं, त्या आजाराच्या स्वरूपावर ठरतं की त्याला कुठल्या पद्धतीचं ह्याला ड्रग द्यायचं आहे. सो इट्स क्लिअर की असं काही नाही आहे की ते ड्रग्ज डिपेंडंटच करतात,
तुम्ही कॉज ट्रीट करता. कॉज ट्रीट काय आहे की तुम्हाला बाबा सेरोटोनिन कमी पडते, तुम्हाला डोपामिन कमी पडते, तुमच्या शरीरातलं मेंदूतलं डोपामिन वाढलेलं आहे, सो ते कमी करायला पाहिजे. ह्या आजाराच्या लेवलला ट्रीटमेंट दिली जाते ती सायकॅट्रिस्ट कडे असते. नॉट ऑल ड्रग डिपेंडन्स. ड्रग डिपेंडन्स कधी होतो? एखाद्या पेशंटला झोप लागत नाही म्हणून आपण आज बेन्झोडायझेपिन तात्पुरतं मदतीला दिले, पण तो पेशंट डॉक्टरकडे न होता तो त्या दिवसभर स्वतः मेडिकल मधून घेऊन चालू ठेवतो आणि मेडिकल वाले सुद्धा जेव्हा प्रिस्क्रिप्शनचं तारीख शेवटची न बघता ते देत राहतात तेव्हा कुठेतरी तो ड्रग डिपेंडन्स होत जातो आणि मग खूप दिवस ते ड्रग खाल्ल्यानंतर एका ठराविक डोसला ते इफेक्ट करत नाही, मग ते डोस इन्क्रीज करत जावं लागतं, तो डॉक्टरकडे टर्न बॅकच होत नाही. अशा वेळी ती डिपेंडन्सी येते. आणि काही आजार सायकॅट्रीमध्ये असे आहे की जे कंट्रोल्ड बाय ड्रग्स त्याला डिपेंडन्सी म्हणत नाही, तर ते इट इज क्युअर्ड बाय ड्रग्स, तर मग आपल्याला ड्रग्स द्यावे लागतात. जसं आपण डायबिटीस म्हणतो, बीपी म्हणतो, त्याला काय आपण डिपेंडन्स म्हणतो का? नाही. नाही. तसं नीड आहे आहे psychiatric. ते. ते गरजेची गोष्ट गरजेचंच आहे. आहे ते. त्याच्यामुळं प्रत्येक सायकॅट्रिक पेशंट हा वेगळा, त्याच्या कॉज वरून, त्याच्या आजारावरून त्याची ट्रीटमेंटची लाईन ठरते. असं फिक्स हे नाही की आयुष्यभर ती ट्रीटमेंट घ्यावी लागते. ओके. Ma'am, in 2020, United Nations decided to remove cannabis from list of dangerous narcotic substances, and India voted in favor of it. Does this mean that India will legalize cannabis? ऍक्च्युली हा म्हणजे या लेवलला आपण म्हणजे मी कदाचित नाही कॉमेंट करणार, कारण मला असं वाटतं की आता गव्हर्नमेंटच्या लेवलला त्यांच्या त्या स्ट्रॅटेजीज काय आहेत किंवा हे मी जास्त वाचलेलं नाही आहे एक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण ड्रग अब्यूज म्हणतो म्हणजे रॉंग यूज, इट्स नॉट यूज इट्स अब्यूज, या लेवलला आपल्याला थांबवायचं आहे. कारण मग त्याच्यामध्ये ती लिगलाइज ड्रग कशासाठी केलं जात आहे, त्याचे यूज काय म्हणून केले जात आहेत, काय म्हणून वापरलं जात आहे, याचे सगळे खाली त्याचे प्रोटोकॉल्स असतात. आपण एक वर हेडलाईन बघतो की हा दिस मच, नाही ते सफिशियंट नाहीये, त्याच्या आत जे त्यांचे टर्म्स नॉर्म्स आहेत ते अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे. मग कॉमेंट करणं योग्य. Thank you, ma'am. Ma'am, what are the problems that drug so addicted to someone? सेम अगेन की मी जसं म्हणलं की ब्रेन मध्ये काही सर्किट्स आहेत आपल्या, तर ते सर्किट जेव्हा स्टिम्युलेट होतात तेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट मिळते. म्हणजे जसं की आईने एकदा केलेली एखादी स्वीट डिश असेल आणि ती तुम्हाला आवडली, तर तुम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा आई म्हणेल की मी ती स्वीट डिश करते, आपल्याला काय होतं ब्रेन मध्ये कुठेतरी आपल्याला ते बरोबर चव किंवा एखादा स्मेल किंवा एखादं टेस्ट येते ना तोंडामध्ये, तसं काहीसं ते ड्रग घेतल्यानंतर ते ब्रेन रिवॉर्ड सिस्टीम ऍक्टिव्हेट झाली की मग त्याच्यामध्ये ती म्हणजे त्यावेळी घेतलं म्हणजे मस्त वाटलं होतं ते घेऊन मस्त वाटलं होतं, त्या दिवशी मला मस्त झोप लागली, मग ते कुठेतरी की सगळे नेक्स्ट टाइम झोप नाही लागली किंवा काय स्ट्रेस आला किंवा चला ते घ्या, असं कुठेतरी ते ड्रग ब्रेन मध्ये पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट करत राहतं आणि ते नाही घेतलं तर निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट टाळण्यासाठी परत ते ड्रग घेतलं जातं. असं ते कुठेतरी ब्रेन मध्ये त्या सेंटर्सना ऍक्टिव्हेट केल्यामुळं हा इफेक्टिव्ह. Means, is it a kind of dopamine rush? Yeah, it is Means, these drugs are increasing dopamine. Dopamine खुश ठेवणारं हे आहे ना, न्यूरो रिसेप्टर आहे. डोपामिन मध्ये डोपामिन इन्क्रीज झालं की एक युफोरिक इफेक्ट येतो, म्हणजे आनंदी वातावरणामध्ये आपण जसं धुंदी नशा मस्त वाटणं असं. okay, ma'am, thank you. योगा, मेडिटेशन किंवा मेडिटेशन प्राणायाम हा सगळा कन्सेप्ट आहे, त्यामध्ये आपण कुठेतरी ब्रेनला सेटल डाऊन करतो, ब्रेन मधले विचार सेटल डाऊन करतो. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट रिॲक्ट करताना आपण खूप शांतपणे आणि विचारपूर्वक करणं गरजेचं असतं. म्हणजे उदाहरणार्थ की
आता मी एखादी गोष्ट करते, मी तुमच्याशी बोलते आणि त्याच वेळी मी दुसरं काम करते, त्याच वेळी मी तिसरं काम करते. जसं आपण कॉम्प्युटरला एकाच वेळी मल्टी फंक्शनल हे केलं तर कॉम्प्युटर थोड्या वेळानं काय होतो, हँग होतो. बरोबर आहे का? सगळ्या विंडोज ऑन असतील तर. तशा पद्धतीनं जेव्हा आपण सकाळपासून उठतो आणि नुसतंच रश होतो, की हे करायचं, ते करायचं, ते करायचं, ते करायचं, ते करायचं आणि आपण मेंदूला मग काय पाहिजे तर एक तो 5 मिनिटं जसं झोप झाल्यानंतर बऱ्याच जणांना फ्रेश वाटतं. का फ्रेश वाटतं? तर आपण मेंदूला कुठेतरी रेस्ट दिलेली असते. पण जसं मेडिटेशन मध्ये ही रेस्ट आपण अवेअरनेस न देतो, त्याच्यामुळे आपण जेव्हा मेडिटेट करतो तेव्हा कळत न कळत म्हणजे सुरुवातीला जेव्हा तुम्ही 5 एका जागी बसायचं म्हणता तेव्हा तुमच्या डोक्यात असे 100 विचार अच्छा म्हणजे इकडे हा असं बोलला, तो तसं बोलला, ही असं आली, ते आली, ते गेलं, ते केलं, हे करायचं, ते करायचं आणि हळूहळू तुम्ही डेली मेडिटेशन करायला लागता तेव्हा तुमचे सगळे जे असे खूप विचार असतात ते हळूहळू हळूहळू कमी होऊन फक्त फोकस व्हायला लागतात आणि जेव्हा तुम्ही ठरवून तुमच्या श्वासावर फोकस करायला लागता, जेव्हा तुमच्या ब्रीदिंग सिस्टीमवर फोकस करायला लागता तेव्हा तुम्ही कुठेतरी ते सगळा फोकस एका गोष्टीवर आणता आणि बाकीचे सगळे विचार कुठेतरी सेटल डाऊन होतात. याच्यामुळं आपल्या ब्रेनमध्ये जे काही गोंधळ विचारांचा झालेला आहे, जो ऍक्टिव्हिटीजचा गोंधळ झालेला आहे, तो सेटल डाऊन होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा दिवसभर ऍक्ट होता तेव्हा कुठेतरी कळत न कळत तुमच्या त्या ह्याच्यामध्ये ते सेटल्ड थॉट प्रोसेस येते. म्हणजे एखाद्या गोष्टीवरच फोकस करून तुम्ही ते शांतपणे करून मग दुसरी सॉर्ट करता. पण जेव्हा तुम्ही गडबडीत असता तेव्हा मग चुकीचे व्हायला सुरुवात होते. सो मेडिटेशन नक्कीच नक्कीच म्हणजे केलं पाहिजे प्रत्येकानं आणि ते खरंच हेल्पफुल आहे. मॅम मॅम मी असं ऐकलंय की ड्रग इनटेक जर जास्त प्रमाणात झालं तर ब्रेनच्या ज्या अमायग्डेलाची डेव्हलपमेंट आहे ती फ्रंटल लोबच्या डेव्हलपमेंटच्या आधी होते. त्याच्यामुळं पर्सन बहुतेक लॉजिकली विचार करत नाही, तो इमोशनली विचार करतो. तर यावर काय सांगाल? हे कितपत सगळे योग्य आहे? योग्य अयोग्यपेक्षा हे सगळ्या न्यूरोबायोलॉजिकल चेंजेस असतात ड्यू टू दॅट ड्रग आणि अमेग्डाला सिस्टीमवर ड्रग ऍक्ट झाल्यामुळं आणि प्रीफ्रंटल फ्रंटल कॉर्टेक्स हा आपला वैचारिक लॉजिकल रिझनिंगचं जे आहे म्हणजे गणित आणि हे कुठून सोडवली जातात तर फ्रंटल रिजन पासून आणि इमोशनल लेवल हा टेम्पोरल लोबचं काम आहे. सो बऱ्याच वेळा फ्रंटल लोबचं म्हणजे ग्रे मॅटर सुरुवात होते जेव्हा आपण हेवी ड्रग कन्झ्युम्शन त्याच्यामुळे लॉजिकल रिझनिंग किंवा म्हणून आपण म्हणतो ना की अल्कोहोलच्या माणसाला आपण काय सांगतोय काय कळत नाही, त्याच्या पंधरीतच असतो किंवा तो काही निर्णय घेतो, अचानक इमोशनल होतो, अचानक रडायला लागतो, अचानक एकदम रिॲक्ट होतो, काही कुठल्या छोट्याशा गोष्टीला ओव्हर रिॲक्ट करून जातो, इम्पल्सिव्ह बिहेवियर करतो. ते सगळं त्याचंच. येस, थँक्यू मॅम. Ma'am, how can prescription drug misuse be prevented? ओव्हर द काउंटर ते ड्रग्स न देणं हे योग्य. म्हणजे विथ मेडिकल प्रिस्क्रिप्शन अप टू डेट ओनली यू हॅव टू गिव्ह. ऑन ओव्हर द काउंटरचे मेडिकेशन आपण इझिली देतो जसं की पॅरासिटामॉल, हा चला. पण आता मध्ये सगळ्याच गोष्टींना आपण ते थांबवलं तर मग ह्या गोष्टी ओव्हर द ड्रग काउंटरचा कन्सेप्ट कमी झाला तर ते थांबू शकतो. And as a student or a pharmacist, to prevent, how can we prevent drug abuse? In relation to नाही समजलं मला. कशा In संदर्भात parents also. हं? Means as a student or pharmacist, what can we do to prevent drug abuse? मेडिकल मधल्या प्रिस्क्रिप्शन्स वर का कशा म्हणताय? No, madam, I think she is asking about her contribution towards this cause. Yeah, the same thing की आज यावेळची जी थीम आहे की यू हॅव टू शेअर द Yes. फॅक्ट्स. शेअर द फॅक्ट्स म्हणजे काय की तुम्हाला तुमची जे काही माहिती आहे, योग्य जे तुमचं ज्ञान आहे त्या पद्धतीनं तुम्ही त्या फॅक्ट्स म्हणजे हे आहे हे नाही आहे नाही हे चुकीचं काहीतरी समजतंय. म्हणजे जसं की आपण हे ड्रग हे मेडिकेशन म्हणून वापरतात किंवा ह्या ड्रग घेतलं तर चालतंय, मस्त वाटतंय, तू घे, तू पण घे, मी पण घेतो, चला आपण सगळे मित्र घेऊया, परीक्षेच्या अगोदर आपण हे जे काही मिसकन्सेप्ट लोक मिसइन्फॉर्मेशन अबाउट एनी ड्रगचे यूज करतात ते आपल्याला कुठेतरी क्लिअर करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी शेअर द फॅक्ट्स टू सेव्ह द लाईफ्स. हे अगदी क्लिअर कन्सेप्ट ठेवायचा की जर तुम्हाला माहिती की हे रॉंग आहे
तर तुम्ही ते किंवा एखाद्या गोष्टीचे साईड इफेक्ट्स तुम्हाला माहिती आहे तर तुम्हाला ते शेअर करणं गरजेचं आहे टू मेक द अवेअरनेस. Yes, thank you, ma'am. मॅम अँटीसायकोटिक हा डोपामिन ड्रग, तर त्या डोपामिनचं ओव्हर एक्सपान्शन झाल्यानंतर काही साईड इफेक्ट होतात, म्हणजे डिल्युशन, हॅल्युसिनेशन. तसं ते डोपामिन कमी पडल्यानंतर म्हणजे लॅक ऑफ डोपामिन तर काय इफेक्ट होतो बॉडीवरती? डोपामिन वाढलं तर आपण जसं हॉल्युसिनेशन्स आणि येतं तर म्हणून तर अँटीसायकोटिक्स आहे ते रिड्यूस करतात. त्याच्या उलट आपण डोपामिनर्जिक ड्रग्स देतो ते पार्किन्सोनिझम या आजारामध्ये देतो, ज्याच्यामध्ये पार्किन्सोनिझम हा आजार म्हणजे हात थरथर कापणं, तोल जाणं, पेशंट खूप स्टिफ होणं, स्लो चालणं, एकदम रिॲक्शनलेस फेस असणं, हे एक आजार आहे. त्या आजारामध्ये आपण डोपामिनर्जिक ड्रग्स देतो. आणि अँटीसायकोटिक्स हे अँटी डोपामिनर्जिक, म्हणजे ज्यांचं डोपामिन वाढल्यामुळे हॉल्युसिनेशन्स, डेल्युजन्स होत आहेत त्यांना आपण अँटीसायकोटिक्स. ओके. I think, ma'am, the questions are over. Yeah. Thank you for this informative session, ma'am. Yeah. आणि बहुतेक theoretical पेक्षा तुम्ही बऱ्याचशा प्रॅक्टिकल गोष्टी ज्या सांगितल्या, I mean those share the fact. I like this concept really. So thank you for your time, and I hope we will meet in institute Actually, when the regulations are over. Yeah. That will be a Actually, fruitful session again. मला असं वाटलं की म्हणजे खूप शॉर्ट पिरियड मध्ये काल संध्याकाळी सांगितलं गेलं आणि प्रॅक्टिकली आम्ही जे फेस करतो म्हणजे आम्ही तोंड देतो ते सगळं ह्या मुलांमध्ये थोडी सोशली अवेअरनेस त्यांच्यामध्ये आला तरी हे बाकी एज्युकेटिव्ह मी नंतर एकदा नक्की लेक्चर घेईन तुमच्या कॉलेजला, मला आवडेल यायला, ज्याच्यामध्ये मी सगळे ब्रेन सर्किट्स, त्याच्यावर कसे चेंजेस होत आहेत, काय होतात, ईच ड्रग ते कुठे जाऊन काय करतं हे मी सगळं, कारण आज माझ्याकडे स्लाइड प्रेझेंटेशन किंवा काय शॉर्ट टाइम मध्ये नाही झालं, पण मला असं वाटलं की येस अवेअरनेस करायला काही हरकत नाही आहे. आणि हे स्टुडंट सगळे फार्मसीचे असल्यामुळे त्यांना ड्रग रिएक्शन, ड्रग लेवल इंटरॅक्शन हे सगळं माहिती आहे आणि ते अभ्यासातून जाणारच आहेत. तर अशा वेळी त्यांच्या ते लक्षात येईल की अरे आपल्याला जे फॅक्ट्स आहेत ते पण रिस्पॉन्सिबिलिटी ही आहे स्टुडंटची की शेअर द फॅक्ट्स अँड सेव्ह द लाईव्ह. म्हणजे आता त्यांनी ते शेअर करणं फार गरजेचं आहे. येस, फार्माकोलॉजी वगैरे पुढच्या वर्षीपर्यंत या मुलांना जवळपास बऱ्यापैकी सिलेबस मध्ये होऊन जाईल मॅडम. बिकॉज आता यांना मेडिसिनल केमिस्ट्री आणि फार्माकोलॉजी पहिल्यांदा शिकतात, ते आर सेमिस्टर 4 स्टुडंट्स. हा नाही, त्याच्यामुळे त्याच्यानंतर त्याचा ब्रेनवर जो इफेक्ट आहे त्याचे वेगवेगळे जे सर्किट्स आहेत अमेंटला आणि ग्लुटामेन हे सगळं मी निश्चित बोलेन त्यांच्याशी विथ स्लाइड प्रेझेंटेशन एकदा आपण नक्की त्यांचं हे. येस मॅम, शुअरली शुअरली. थँक्यू मॅम. या, थँक्यू व्हेरी मच. So with the permission of principal and guest, I conclude that this session is over. Thank you for your patient listening and many more questions. So next year we hope madam will be available at our institute and we will take a brainstorming session again on the same topic. Thank you once again. Thank you very much. Thank you.